आणि रोहन दोंदे आणि संपूर्ण युवा रेंजर्स यांच्या माध्यमातून आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. काल जर या स्पर्धेचा पहिला दिवस तुम्ही पाहिला असेल तर अतिशय रंगतदार ठरला आणि या पहिल्या दिवशी या बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ओमकार मालाड शेवटच्या क्षणी 2 चेंडूत 2 धावा करायच्या असताना KP9 भांडूप संघाला पराभूत करत ओमकार मालाड हा संघ अंतिम फेरीत जाऊन दाखल झालाय. आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. एक वेगळं क्रिकेट तुम्ही पाहताय. काल रात्री देखील रिलायन्सची 50,000 रुपये पारितोषिकाची स्पर्धा आपण पाहिली आणि आज सकाळी पुन्हा एकदा मुलुंड गावनपाड्यामध्ये येत आहोत. पुन्हा एकदा बॉक्स क्रिकेटकडे तुम्हाला घेऊन जातोय. छोट्याशा जागेमध्ये खेळलं जाणार आहे हे क्रिकेट. आज मात्र रात्री 1 to 4 या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि आज पुन्हा एकदा तुम्हाला या 3 दिशेला सीमारेषा असणारं बॉक्स क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या बॉक्स क्रिकेटचं आणखी काही वैशिष्ट्य आहे. पहिलं षटक हे संपूर्णपणे पॉवर प्लेचं असेल. केवळ 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील आणि तदनंतर मात्र पॉवर प्ले तदनंतरच्या 3 षटकामध्ये कोणतेही बंधन नसणार आहे. असं हे बॉक्स क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि नक्कीच हा मुंबईतील सर्वाधिक लोकप्रिय क्रीडा प्रकार. आज जर पाहायचं झालं तर मुंबईतील अव्वल समजले जाणारे अंडरआर्म क्रिकेटमधील संघ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. अर्थातच पहिल्याच सामन्यामध्ये मालाड कुरार परिसरातील अर्थातच मालाड ईस्टचा कुरार गावातील असणारा जलसा हा पश्चिम उपनगरातील सर्वाधिक लोकप्रिय संघांपैकी एक असणारा तुम्हाला या ठिकाणी मुंबईतील अव्वल मानांकित संघ अर्थातच असल्पा पॅकर्स सचिन राणे आणि कंपनी या संघाबरोबर तुम्हाला पहिल्याच सामन्यात खेळताना पाहायला मिळेल. तदनंतर ब्लू स्टार विक्रोळी हा देखील एक नव्या दमाचा निलेश बागुल ज्या संघामध्ये खेळताना आपण पाहतो तो संघ. लगेचच राधे 9 ठाणे अर्थातच प्रवीण या संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल. या संघाबरोबर तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. तदनंतर 8 पॅकर्स वर्सेस रेम्बो पतीचा संघ देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. तदनंतर हर्षदे अंबरनाथ आणि जॉर्ज कल्याण हे बलाढ्य संघ आज तुम्ही दिवसभरामध्ये खेळताना पाहणार आहेत. आजचा दिवस अंडरआर्म क्रिकेटसाठी महत्त्वाचा असणार आहे. 2 मोठ्या स्पर्धा आणि त्या दोन्ही मोठ्या स्पर्धा लाईव्ह इंटरनेटच्या माध्यमातून जे आमचे चाहते जगभरामध्ये अंडरआर्म क्रिकेट पाहत आहेत त्यांच्यासाठी नक्कीच मी सांगू शकतो आजचा दिवस मोलाचा आहे. अंडरआर्म क्रिकेटचे सर्व तारे सितारे आज मुलुंडच्या या गावनपाड्याच्या मैदानात अवतरताना पाहायला मिळतील आणि तुम्हाला देखील एक वेगळं क्रिकेट अर्थातच बॉक्स क्रिकेट अनुभवायला मिळणार आहे. बॉक्स क्रिकेटची माहिती तुमच्यापर्यंत मी नक्कीच काही कालावधीनंतर लगेचच थोड्या वेळाने नक्कीच घेऊन येणार आहे. बॉक्स क्रिकेटचे तारे सितारे मुलुंडच्या मैदानामध्ये पाहत राहा. युवा रेंजर्स स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा. धन्यवाद.